औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रथम वर्ष अभियांत्रिकी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी मित्रांनो, मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक, आपले स्वागत करतो. आज आपण अभियांत्रिकी चित्रकला या विषयातील इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयातील अभियांत्रिकी चित्रकला साहित्य व साधने, इंजिनिअरिंग ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स या पाठामध्ये अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी साहित्य व साधने वापरली जातात त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. तसेच या पूर्वीच्या पाठात आपण अभियांत्रिकी चित्रकला म्हणजे काय, त्यामध्ये यंत्र अभियांत्रिकी चित्रकला म्हणजे काय, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे काय, सिव्हिल इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे काय याच्याविषयी चर्चा केलेली आहे. अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये जी साहित्य व साधने वापरली जातात त्याच्यातलं पहिलं साहित्य जे आपण बघणार आहोत साधन ते आहे ड्रॉइंग बोर्ड. ड्रॉइंग बोर्ड हा साधारणपणे मऊ लाकडाचा बनलेला असतो. तो आयताकृती आकारात असतो. हे ड्रॉइंग शीटला सपोर्ट देण्यासाठी वापरले जाते. बोर्डचा आकार ड्रॉइंग शीटच्या आकारानुसार बनविला जातो. भेगा टाळण्यासाठी लाकडाचे भाग जीब आणि ग्रोव प्रकारच्या जोडणीने जोडलेले असतात. बोर्डच्या काठावर टी स्क्वेअर वापरण्यासाठी सरळ ॲब्युनस काठ प्रदान केलेला असतो. IS वर्गीकरणानुसार विविध प्रकारचे जे ड्रॉइंग बोर्ड आहेत त्याचे आकार खालील प्रमाणे दिलेले आहेत. या आकाराचे ड्रॉइंग बोर्ड भारतामध्ये अभियांत्रिकी चित्रकलेसाठी किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेसला वापरले जातात. ड्रॉइंगचा बोर्डचा प्रकार हा त्याची लांबी, रुंदी, जाडी ही MM मध्ये दिलेली आहे. D0 याची लांबी 1500 mm, रुंदी 1000 mm, तर जाडी 25 mm इतकी असते. D1 याची लांबी 1000 mm, रुंदी 700 mm व जाडी 25 mm असते. D2 आकाराच्या ड्रॉइंग बोर्डची लांबी 700 mm, रुंदी 500 mm, तर जाडी 15 mm इतकी असते. D3 आकाराचा जो ड्रॉइंग बोर्ड आहे त्याची लांबी 500 mm, रुंदी 350 mm व जाडी 15 mm इतकी असते. जनरली ITIच्या विद्यार्थ्यांना ड्रॉइंग बोर्ड हा D3 किंवा सिव्हिल ड्रॉफ्ट्समन किंवा मेकॅनिकल ड्रॉफ्ट्समनचे जे विद्यार्थी आहे D2 किंवा D3 आकाराचा ड्रॉइंग बोर्ड त्यांच्या व्यवसायामध्ये वापरत असतात. या ठिकाणी आपण एक ड्रॉइंग बोर्डची आकृती बघतोय बघा. हा जो ड्रॉइंग बोर्ड आहे या ड्रॉइंग बोर्डच्या दोन बाजूला हे याचे पॅटर्न्स आहे की वरचा जो पृष्ठभाग आहे जी वर्किंग एज आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी किंवा हा पूर्ण पृष्ठभाग आहे हा बॅलन्स करण्यासाठी या ठिकाणी याला दोन बॅटन दिलेले आहेत. आणि हा जो ड्रॉइंग बोर्ड बनवलेला असतो हा वेगवेगळ्या फळ्यांचा बनवलेला असतो की ज्याच्यामध्ये श्रिंकेज होणार नाही किंवा ड्रॉइंग बोर्ड वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होता तो वाकणार नाही. या ठिकाणी स्ट्रिप्स बनवलेला असतो. हा ड्रॉइंग बोर्डचा खालचा खालचा भाग आहे. ही त्याची एबोनी किंवा वर्किंग एज म्हणजे ज्या साईडला आपण सेट स्क्वेअर किंवा टी स्क्वेअर वापरणार आहोत त्या बाजूला कामाची कडा असं म्हटलं जातं. या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा ड्रॉइंग बोर्डवर ड्रॉइंग क्लिपच्या साहाय्याने एक पेपर लावलेला आहे आणि हा ड्रॉइंग बोर्ड आहे. या ॲनिमेशन मध्ये आपल्याला समजतं या ठिकाणी जो टी स्क्वेअर आहे तो वापरलेला आहे. या पद्धतीने ड्रॉइंग बोर्ड हा अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये एक महत्वाचे साहित्य आहे. पुढील साहित्य आहे टी स्क्वेअर. याच्या नावावरूनच याला टी स्क्वेअर असं म्हटलं जातं. या आकृतीत जर आपण बघितलं टी स्क्वेअर याचा आकारच टी आहे. याचं जे ब्लेड आहे हे इथे 90 अंशामध्ये या स्टॉकशी इथं जोडलेलं आहे स्क्रूच्या साहाय्याने. नंतर
ही जी बाजू आहे, ही बाजू त्याची ब्लेड आहे आणि ही तिची कामाची कडा आहे. म्हणजे सेट स्क्वेअरचा वापर कशा पद्धतीने केला जाऊ शकतो हे ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय. हा सेट स्क्वेअरचा जो भाग आहे हा त्याचा स्टॉक आहे. हे जे आहे त्याचं जे ब्लेड आहे आणि ही ही जी बाजू आहे ही त्याची वर्किंग एज कामाची कडा आहे. टी स्क्वेअरच्या साहाय्याने आपल्याला उभ्या ड्रॉइंग बोर्डला सपोर्ट करून पेपरवर आपल्याला उभ्या आणि आडव्या या रेषा आपल्याला मारता येतात. तसं सेट स्क्वेअर साठी 30, 60, 90 आणि 45, 90, 45चा जो सेट स्क्वेअर आहे त्या सेट स्क्वेअर वापरून आपल्याला उभ्या आणि आडव्या रेषा काढता येतात. पुढचं जे साहित्य आहे बघा, अभियांत्रिकी चित्रकलेत वापरात येणारं सेट स्क्वेअर. हा सेट मध्ये असतो म्हणून याला आपण सेट स्क्वेअर म्हणतो. सेट स्क्वेअरचा वापर सामान्यतः आडव्या रेषा वगळता सर्व रेषा काढण्यासाठी केला जातो. टी स्क्वेअरने काढलेली टी स्क्वेअर आणि सेट स्क्वेअर आपल्याला उभ्या रेषा काढल्या जाऊ शकतात. टी स्क्वेअरच्या संयोजनात 30, 60 या रेषा काढता येतात. तसंच 45 डिग्रीच्या आपल्याला रेषा काढता येतात. इथं जे सेट स्क्वेअर दिलेले आहेत बाबा बघा, हे दोन सेट मध्ये दिलेले आहेत. 45 सेट स्क्वेअर आणि 30, 60, 90 सेट स्क्वेअर. याचा जो अँगल आहे हा 45 डिग्रीचा आहे दोन बाजूला आणि एका ठिकाणी 90 डिग्रीचा आहे. तर या ठिकाणी हा जो लहान गुन्हा आपण ज्याला म्हणतो त्याचा 30 डिग्रीचा एक अँगल आहे, एक 60 डिग्रीचा आहे आणि एक 90 डिग्रीचा आहे. जनरली हा जो 30, 60, 90 डिग्रीचा जो सेट स्क्वेअर आहे तो आपल्याला आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये महत्वाचा साहित्य म्हणून वापरला जातो की ज्याद्वारे आपल्याला आयसोमेट्रिक ब्लॉक काढणं सोपं जातं. या अॅनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा सेट स्क्वेअर कशा पद्धतीने वापरलेला आहे. या ठिकाणी उदाहरण दिसतंय बघा आयसोमेट्रिक काढताना हा जो सेट स्क्वेअर इथं आता कशा पद्धतीने वापरला जात आहे हे आपल्याला या अॅनिमेशन मध्ये दिसत आहे. पुढचं जे साहित्य आहे इन्स्ट्रुमेंट आहे बघा कोनमापक. रेखाचित्रातील रेषांचे कोन काढण्यासाठी आणि मोजण्यासाठी प्रोट्रॅक्टरचा वापर केला जातो. हे पारदर्शक आणि प्लास्टिकचे बनलेले आहे. हे अर्धवर्तुळाच्या आकारात आहे. अर्धवर्तुळ भागाच्या काठावर एक अंश अचूकतेसह वाचन करण्यासाठी आपल्याला असतो. जो तळ आहे तो 0 डिग्री ते 180 डिग्रीला जोडलेला असतो. तळाच्या ओळींच्या मध्यभागी 0 किंवा सी असे चिन्हांकित केलेले आहे ज्यावरून कोन मोजले जातात. या ठिकाणी जर आपण कोन मापक बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 0 दिसतोय. हा जो पूर्ण कोन आहे तो असतो आपला 180 डिग्रीचा. 180 डिग्रीचा कोन असतो. या ठिकाणी जे मापन दिलेले आहे बघा, हे मापन 0 ते 180 डिग्री पर्यंत या दिशेने, त्यानंतर त्याच्या विरुद्ध दिशेने 0 ते 180 डिग्री असं कोनाचं मोजमाप किंवा कोन काढण्यासाठी आपल्याला कोन मापकाचा उपयोग होतो. या अॅनिमेशन मध्ये आपल्याला दिसतं बघा कोन कशा पद्धतीने मोजला जाता. इथे 115 डिग्रीचा कोन मोजलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी कोन मापकाच्या सहाय्याने आपल्याला या अॅनिमेशन मध्ये दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारचे कोन कसे मोजलेले आहेत. तदनंतर कोन मापक या ठिकाणी जो अर्धा भाग आहे त्याला आपण कोन मापक म्हणतो. परंतु काही ठिकाणी आपल्याला प्रो सर्कल की ज्यावर 0 ते 360 डिग्री क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं प्रो सर्कलही आपल्याला कोन मापनासाठी वापरता येतं. पुढचं उदाहरण जे आपलं इन्स्ट्रुमेंट आहे बघा कंपास. कंपास या ठिकाणी आपल्याला आकृती दिसते बघा, एक कंपास दिसतंय. या कंपास मध्ये एक पॉइंट आहे. इकडच्या बाजूला पेन्सिल लावण्यासाठी जागा, पेन्सिल होल्ड करण्यासाठी जागा आहेत. हे याच्या लेग्स आहेत. इथं आपल्याला या लेगद्वारे हा जो लेग आहे वर खाली आपल्याला ऍडजस्ट करता येतो. इथंही आपल्याला जी डिस्टन्स आहे, जी स्प्रिंग दिलेली आहे, स्प्रिंगद्वारे आपल्याला त्याची मुवमेंट आपल्याला पुढे मागे करता येते. इथं या कंपासला एक हँडल दिलेला आहे. इथं हिंजेस दिलेला आहे. हे जे कंपास आहे ते इंजिनिअरिंग क्षेत्रात जो इंजिनिअरिंग कंपास बॉक्स असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कंपास असतात त्यामध्ये बो पेन असतो, बो कंपास असते. त्यामधील हे वापरात येणारं आपलं जनरली वापरात येणारं हे कंपास आहे. कंपासचा उपयोग आपल्याला या ठिकाणी दिसतो बघा एक अॅनिमेशन मध्ये.
वर्तुळ काढण्यासाठी किंवा मापे हस्तांतरित करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भौमितिक रचना करण्यासाठी आपल्याला याचा इथं वापर होतो. इथं ज्यामध्ये आपल्याला एक स्टेन्सिल दाखवलेली आहे, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डायमीटरचे सर्कल दिलेले आहेत, की जे आपल्याला जे कंपास आहे, त्या कंपासच्या सहाय्याने काढणे शक्य होत नाही. एकदम लहान असणाऱ्या त्रिज्येचे किंवा व्यासाचे अशा वेळेस ती सर्कलची टेम्पलेट आपण वर्तुळ काढण्यासाठी उपयोगात आणतो. पुढे बघा डिवायडर, ज्याला आपण कर्कटक असं म्हणतो. डिवायडर ही कंपास सारखाच असतो, परंतु याच्या दोन्ही बाजूला टोकदार भाग असतात. या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा, हा जो एक पृष्ठभाग दिलेला आहे, या भागामध्ये आपल्याला या भागामध्ये मार्किंग करायची. या मार्किंगसाठी या ठिकाणी आपण याचा टोकदार टोक टेकवलेला आहे आणि या इकडच्या टोकदार ठिकाणी आपण काय केलेलं आहे, इथं आर्क केलेला आहे. म्हणजेच डिवायडर हा कंपास सारखा दिसतो, पण डिवायडरचे दोन पाय हे टोकदार असतात. रेषा किंवा वक्र समान भागामध्ये भाग करण्यासाठी याचा वापर केला जातो. हे मोजमाप तपासण्यासाठी एखादं आपलं रिडिंग असेल, एखादं जॉबचं रिडिंग असेल, ते आपण या दोन टोकाद्वारे थोडक्यात मापे हस्तांतरित करण्यासाठी आणि मापे मोजण्यासाठी कंपासचा उपयोग आपण करत असतो. पुढचं साहित्य आहे बघा फ्रेंच कर्व. फ्रेंच कर्व हे प्लास्टिकचे बनलेले असते. ह्याच्यात तुमच्या लक्षात येईल बघा, या फ्रेंच कर्व मध्ये असे अनियमित आकार दिलेले आहेत. बऱ्याच वेळा अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे जे आहेत वक्र आहेत, की ज्याला अनियमित आकार आहे, ते काढण्यासाठी फ्रेंच कर्वचे जे वेगवेगळ्या कडा आहेत, त्या कडा वापरून आपण त्या ठिकाणी जो कर्व आहे तो कर्व काढू शकतो. याच्यामध्ये आपल्याला दिसतंय बघा, पेन्सिलच्या सहाय्याने हा जो कर्व आहे, या ठिकाणी हा जो फ्रेंच कर्व वापरलेला आहे, या फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आपल्याला हा जो कर्व आहे तो कर्व या ठिकाणी या पेन्सिलच्या सहाय्याने काढता येत आहे. पेन्सिल्स, पेन्सिल हे अभियांत्रिकी चित्रकलेतलं सर्वात महत्वाचं साहित्य आहे किंवा साधन आहे, की ज्याद्वारे आपल्याला कोणत्याही प्रकारचं ड्रॉइंग काढणं हे शक्य होतं. कागदावर चित्र काढण्यासाठी पेन्सिलचा वापर केला जातो. चित्र काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची पेन्सिल योग्य आहे किंवा नाही, त्याला त्याही मर्यादा असतात. आता पेन्सिलचा जो कडकपणा आहे, त्याच्यावर ज्या पेन्सिल्स आहे त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. 18 श्रेणीमध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. अ, शक्यतो ज्या वेगवेगळ्या कामासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेडच्या पेन्सिल ज्या आहेत, ग्राफाईट या धातूचा पेन्सिलमध्ये उपयोग केला जातो. 3H ची कॅटेगरी आहे, त्या कन्स्ट्रक्शन लाईन्स म्हणजे पातळ रेषा करण्यासाठी वापरली जाते. 2H प्रकारची जी पेन्सिल आहे, त्या डायमेन्शन लाईन, सेंटर लाईन, डॉटेड लाईन काढण्यासाठी वापरली जाते. एच ग्रेडची जी पेन्सिल आहे, ऑब्जेक्ट लाईन अँड लेटरिंग साठी वापरली जाते. HB आकाराची जी पेन्सिल आहे, डायमेन्शन लाईन आणि बॉर्डर लाईन साठी वापरली जाते. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल बघा, ही जी ग्रेड दिलेली आहे, बी ग्रेड दिलेली आहे इथं. बी पासून 2B पर्यंत 9B पर्यंत गेल्यानंतर आपणाला सगळ्यात जी सॉफ्ट पेन्सिल आहे, ती सॉफ्ट ग्रेडची पेन्सिल मिळते. जी 9B ची पेन्सिल किंवा ज्या सॉफ्ट ग्रेडच्या पेन्सिल आहेत, त्या जे पेंटर लोक असतात, पेन्सिलचे छायाचित्र काढण्यासाठी त्याचा उपयोग करत असतात. बी आणि HB पेन्सिल आपण वापरतो. एफ पण हे वापरतो. एच ग्रेड, एच मध्ये जसं जसं त्याचा कठीणपणा वाढत जातो, तशी तशी त्याची ग्रेड वाढत जाते. 2H, 3H, 4H या क्रमाने आपण काय करतो, पेन्सिलचा वापर करत असतो. जी एचचा ग्रेड आहे, जसा ग्रेड वाढत जातो तसा पेन्सिलचा कठीणपणा हा वाढत जातो. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की 9H ही या ठिकाणी असणारी सर्वात हार्ड पेन्सिल आहे. या ग्रेडच्या बाजूच्या ज्या पेन्सिल आपल्याला दिसत आहेत, या सगळ्या सॉफ्ट पेन्सिल आहेत. या बाजूच्या ज्या पेन्सिल दिसत आहेत, या सगळ्या हार्ड पेन्सिल आहे, की ज्या अचूक कामासाठी आणि कन्स्ट्रक्शन वर्कसाठी वापरल्या जातात. पुढचं साहित्य आहे बघा खोडरबर. इरेझरचा वापर चुकून किंवा चुकीच्या मापाने काढलेल्या रेषा किंवा डाग काढण्यासाठी केला जातो. वापरलेले खोडरबर दर्जेदार आणि मऊ असावे. ते खोडताना कागदाला नुकसान पोहोचू नये किंवा कागद फाटू नये
ही आपण काळजी घेतली पाहिजे. खोड रबर हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यामध्ये उपलब्ध आहेत. आपण जनरली कॅमल किंवा ओमेगा या कंपन्यांचं खोड रबर हे जे आपलं ड्रॉइंग असतं ते ड्रॉइंग चुकलेलं ड्रॉइंग असेल किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला करेक्शन करायचं असेल तर ते खोडण्यासाठी आपण खोड रबरचा वापर करतो. या ॲनिमेशन मध्ये दिसतं बघा आपल्याला पेन्सिलने एक रेष काढलेली आहे. तर ह्या खोड रबरच्या सहाय्याने आपण ती काय करत आहोत? खोडत आहोत. म्हणजे खोड रबरचा वापर हा जी दिलेल्या जे चुकलेलं ड्रॉइंग आहे, ते आपल्याला खोडण्यासाठी खोड रबरचा वापर होतो. ड्रॉइंग क्लिप जेव्हा ड्रॉइंग शीट बोर्डवर ठेवली जाते, तेव्हा ती स्थिर ठेवण्यासाठी एका ड्रॉइंग बोर्डला जो ड्रॉइंग पेपर आहे, या ठिकाणी आपण बघतोय बघा हा ड्रॉइंग पेपर आहे आपला. हा ड्रॉइंग पेपर या ड्रॉइंग बोर्डवर स्थिर राहण्यासाठी या ठिकाणी क्लिप्स वापरल्या जातात. एक तर क्लिप्स या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिसते बघा. या ठिकाणी स्टेनलेस स्टीलच्या क्लिप किंवा राउंड क्लिप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिप वापरल्या जातात. तसंच आपल्याला इथं दिसतं बघा सेट स्क्वेअरचा वापर कशा पद्धतीनं केलेला आहे. तर प्रशिक्षणार्थी मित्रहो, या पाठामध्ये आपण अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची साहित्य व साधने की ज्या ड्रॉइंग काढण्यासाठी आपण वापरतो. ड्रॉइंग बोर्ड असेल, तदनंतर ड्रॉइंग कंपास असतील, ड्रॉइंगची जी साधनं आहेत, फ्रेंच कर्व असेल, टी स्क्वेअर असेल, हे सर्व जी अभियांत्रिकी साहित्य, जी अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये वापरली जातात, त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. या पाठावरील जी ऑनलाईन टेस्ट आहे, MCQ ऑनलाईन टेस्ट, अभियांत्रिकी चित्रकला साहित्य व साधने, याची जी लिंक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. ती ऑनलाईन टेस्ट या पाठाचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण देऊ शकता. धन्यवाद.